Good morning. Today we will start next new topic, control and coordination. Control and coordination. Here, first we focus on these two separate words. या दोन शब्दाची अगोदर व्यवस्थित माहिती करून घेऊया. What is meant by control? You know very well. Actually, you people familiar to this word. या शब्दाला तुम्ही अत्यंत फॅमिलियर आहात. कंट्रोल याचा शब्दशः अर्थ नियंत्रण असेल. Then here what is meant by coordination? मग कोऑर्डिनेशन म्हणजे काय? त्याला दुसरा पर्यायी शब्द मराठीमध्ये समन्वय साधने. समन्वय साधने हे दोन्ही प्रोसेस अत्यंत महत्वाचे आहेत. फॉर ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम, आयदर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. एकपेशीय प्राणी असो किंवा बहुपेशीय प्राणी असो, त्या प्राण्याच्या शरीरामध्ये किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये ह्या दोन्ही प्रोसेस सुरळीत चालणं अत्यंत महत्वाचं आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे. जवळजवळ हा अख्खा 1 महिना हा टॉपिक आपला चालेल. कमीत कमी आपल्याला 20 लेक्चर्स या टॉपिकला लागतील. पूर्वी या टॉपिक मध्ये 2 स्वतंत्र भाग शिकवले जायचे. एक म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन आणि दुसरा हार्मोनल कोऑर्डिनेशन. हे 2 आर्टिकल टॉपिक स्वतंत्र शिकवले जायचे. स्वतंत्र 2 टॉपिक होते. अलीकडच्या सिलेबस मध्ये हे दोन्ही स्वतंत्र टॉपिक एकाच टॉपिक मध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि म्हणून तो खूप मोठा चॅप्टर झालेला आहे. साहजिकच कमीत कमी 20 लेक्चर लागतील. मोठा टॉपिक आहे. इतर टॉपिकच्या तुलनेनं जरा अवघड टॉपिक आहे. त्यामुळं प्रत्येक लेक्चर बारकाईनं ऐकणं, समजून घेणं फार महत्वाचं आहे. रोजची रोज पाहणं गरजेचं आहे. एक आर्टिकल दुसऱ्या आर्टिकलच्या रिलेटेड आहे. त्यामुळं व्यवस्थित सर्व लेक्चर अटेंड करून समजून घेणं गरजेचं आहे आणि शंका असतील तर ती ज्याची त्यावेळेला विचारणं गरजेचं आहे. टुडे वी विल फोकस ओनली इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. आज आता या लेक्चरला फक्त प्रस्तावना पाहिजे. या टॉपिक मध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे याचा सारांश रूपी आपण फक्त चर्चा करायची आहे. एकदा या टॉपिक मध्ये नेमकं काय शिकायचे समजलं की अंदाज येतो. अँड देन वी विल स्टार्ट 1 by 1 आर्टिकल. मग आपण एक आर्टिकल शिकवायला सुरुवात करू. सो फोकस ऑन दिस ओनली इंट्रोडक्शन. आताच आपण पाहिलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा अर्थ. कंट्रोलला काय म्हटलं? नियंत्रण. आणि कोऑर्डिनेशन याचा अर्थ काय म्हटलं? समन्वय साधणे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असो किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, टू परफॉर्म इट्स एनी टाइप ऑफ फंक्शन देयर मस्ट बी ए कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तिथं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन असणं फार 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 गरजेचं आहे. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम there is a easy process of control and coordination. एक पेशीय प्राण्यामध्ये फार काही ती क्लिष्ट प्रक्रिया नाही. एकदम सोपे, कारण बॉडी इज मेड अप ऑफ ओनली 1 सेल. मग एका पेशीला स्वतःवरती नियंत्रण आणि समन्वय साधायला फार काय अवघड जात नाही. ते इझिली होऊन जातं. बट इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, जे बहुपेशीय प्राणी आहेत, the body is made up of cells, body is made up of tissue,
Body is made up of organ, body is made up of system. Each cell, tissue, organ, system is totally different from each other. Function of each and every cell, tissue, organ, system is totally different. Here, all processes totally different from each other. Example: ingestion, egestion, digestion, assimilation, excretion, osmoregulation, respiration, nutrition, as well as reproduction, like this. Nervous system, अशा खूप प्रक्रिया आहेत. as well as most important मेटाबॉलिझम, ज्याला आपण चयापचय म्हणतो. इतक्या सर्व प्रक्रिया शरीरामध्ये चालतात. as well as लोकोमोशन अँड मुवमेंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं असेल, हालचाल असेल, या सगळ्या प्रक्रिया एक बॉडी करत असते. आणि एका बॉडीला हे सर्व फंक्शन्स कॅरी आउट करायचे असतात. ती योग्य वेळेला योग्यपणे नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक अवयवानं इतर अवयवांशी समन्वय साधणं गरजेचं आहे. तरच तो प्राणी, तरच ती वनस्पती योग्य पद्धतीने त्याची वाढ होईल, योग्य पद्धतीने ती जगेल. म्हणून ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. सपोज हिअर आय टीच दिस टॉपिक विथ यू पीपल. तुम्हाला आता मी शिकवतोय म्हणजे बोलतोय. बोलणे ही प्रक्रिया, या ठिकाणी जो लॅरिंग्स आहे, व्हॉइस बॉक्स, त्यामध्ये जे व्होकल कॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये आवश्यक व्हायब्रेशन्स घडत आहेत. त्या कंठातून आवाज म्हणजे स्वर फुटतोय, म्हणजे मी बोलतोय. एवढंच साधं सोपं प्रक्रिया आहे का? तर अजिबात नाही. या ठिकाणी पहा, मी बोलतोय म्हणजे माझ्या लिपची मुवमेंट होते, ओठांची मुवमेंट होते, माझ्या टंगची मुवमेंट होते, जिभेची योग्य प्रकारे मला हवी तशी हालचाल करून घेतोय. टंगची मुवमेंट होते, लिपची मुवमेंट होते, व्होकल कॉर्ड्स त्याच्यामध्ये आवश्यक व्हायब्रेशन्स होत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रेन सेंड मेसेजेस which word I want to speak. मी कोणता शब्द बोलला पाहिजे हे ब्रेन सूचना देतोय. म्हणजे ब्रेन सांगतोय की हे शब्द वापरा, म्हणजे ब्रेनचा त्यामध्ये सहभाग आहे. व्हॉइस बॉक्स म्हणजे लॅरिंगचा सहभाग आहे. त्यानंतर लिप ओठांचा सहभाग आहे, टंग जिभेचा सहभाग आहे. इतके सगळे अवयव एकत्रित स्वतःची वेगवेगळी कार्य एकाच वेळेस व्यवस्थित प्रमाणात पार पाडतायत. म्हणजे कंट्रोल आहे, म्हणजेच समन्वय आहे. आणि म्हणून स्पीच, बोलणं ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडते. यातला एका जरी अवयवानं नीट काम केलं नाही, उदाहरणार्थ लिपची मुवमेंटच घडवून आणायची नाही असं ठरवलं आणि बाकीचे अवयव स्वतःचं काम नीट करतायत, मग लिपची मुवमेंटच नाही म्हणलं की तोंड बंद होईल आणि आवाज फुटणार नाही. जिभेची हालचाल केली नाही तरी फंक्शन प्रॉपर होणार नाही. मेंदूनं जर काही सांगितलंच नाही, सुचलंच नाही तर बोलणार काय? म्हणजे यातला एका जरी पार्टनं स्वतःचं कार्य योग्य वेळेत योग्य प्रमाणात हवं ते जर केलं नाही तर पूर्ण जे फंक्शन आहे ते सुरळीत पार पडणार नाही. दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल असं घेऊया, समजा न्यूट्रिशन टॉपिक तुम्ही शिकलेला आहात, रिस्पिरेशन टॉपिक शिकलेला आहात. रिस्पिरेशन मध्ये we inhale atmospheric air with the help of external nares or nose. नाकावाटे आपण हवा आत घेतो. ती नाकावाटे हवा
घेतल्यानंतर ती पुढे कुठे जाईल? नेसल चेंबर, फॅरिंग्स, देन ट्रकी, देन ब्रॉन्कस, देन लंग्स. इतके सगळे अवयव तिथे एकमेकाला काम करतायत. किंवा सर्क्युलेशनचं जर एक्झाम्पल घेतलं तर हार्ट ब्लड पंप करतंय, ते ब्लड वेसल मध्ये एंट्री करतंय. म्हणजे अशा पद्धतीनं, आणि त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं असेल? मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणजे ब्रेनचा पार्ट मेडुला ऑब्लॉंगेटा, हार्ट, ब्लड आणि ब्लड वेसल इतके अवयव एकत्रित काम करतात, तेव्हा एक प्रोसेस होते, ती म्हणजे कोणती असेल? सर्क्युलेशन. याच पद्धतीने रिस्पिरेशन प्रक्रिया होते, याच पद्धतीने डायजेशन प्रक्रिया होते, याच पद्धतीने न्यूट्रिशन प्रक्रिया होते, याच पद्धतीने ऑस्मोरेग्युलेशन होतं. ईच अँड एव्हरी प्रोसेस, मूवमेंट, लोकोमोशन as well as metabolism is totally depends upon the control and coordination. बॉडीतल्या प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक टिश्यू मध्ये, प्रत्येक ऑर्गन मध्ये, प्रत्येक सिस्टीम मध्ये, अख्ख्या बॉडीवरती कोणाचं ना कोणाचं तरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल आपल्या बॉडीचं घेतलं तर आपल्या अख्ख्या बॉडीवरती कंट्रोल कोणाचा असतो? ब्रेन इज ए पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम कंट्रोल करते, म्हणून अख्खी बॉडी व्यवस्थित सुरळीत चालते. कंट्रोल फार महत्वाचा आहे. आणि ब्रेन अख्खी बॉडी कंट्रोल करतो, आणि ब्रेन हा नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. आणि नर्वस सिस्टीम सेंड हियर इलेक्ट्रिक सिग्नल्स सेंड करतं, आणि म्हणून बॉडी अख्खी इमिजिएट कंट्रोल होते. अजून त्याला महत्वाचं उपयोगी कोण पडतं? एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे कोण? एंडो मीन्स विदिन द बॉडी, क्राइन मीन्स टू सिक्रीट. अंतस्त्रवणाऱ्या ग्रंथी. एक्झाम्पल पिट्युटरी ग्लँड, एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड. पिट्युटरी ग्लँड आणि थायरॉइड ग्लँड स्वतःपासून केमिकल सबस्टन्स म्हणजे हार्मोन सिक्रेट करतात. तो हार्मोन ब्लड मध्ये मिक्स होतो, शरीरभर तो हार्मोन फिरतो, पण ऍक्शन घेताना बॉडीतल्या ज्या अवयवाला त्या हार्मोनची गरज आहे त्याच्यावरतीच तो ऍक्शन घेतो. म्हणजे केमिकल स्टिम्युलस मिळतो, प्रेरणा मिळते, आणि तो ऑर्गन बिकम्स ऍक्टिव्ह, आणि मग बॉडी सुरळीत चालते. याचा अर्थ केमिकल स्टिम्युलस म्हणजे हार्मोन, केमिकल सिग्नल्स म्हणजे हार्मोन, आणि इलेक्ट्रिक सिग्नल्स म्हणजे ब्रेन म्हणजेच नर्वस सिस्टीम. याचा अर्थ न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम बोथ परफॉर्म्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराचं संपूर्ण नियंत्रण आणि समन्वय दोनच महत्वाच्या सिस्टीम करतात. एक म्हणजे नर्वस सिस्टीम आणि दुसरं एंडोक्राइन सिस्टीम. नर्वस सिस्टीम म्हणजे प्रमुख कोण? ब्रेन, की जो इलेक्ट्रिक सिग्नल्स पास करतो. आणि या ठिकाणी एंडोक्राइन सिस्टीम मध्ये महत्वाचं कोण? एंडोक्राइन ग्लँड. त्यामधल्या महत्वाच्या कोण? पिट्युटरी ग्लँड आणि पॅरलल थायरॉइड ग्लँड. या पद्धतीनं ते हार्मोन सिक्रेट करतात. हेच परफॉर्म्स दिस फंक्शन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आणि म्हणून आपली बॉडी योग्य प्रमाणात व्यवस्थित चालते, कॉल्ड एज ए टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस. म्हणून आपली बॉडी संतुलित प्रमाणात, योग्य प्रमाणात मेंटेन होते. याला म्हणायचं टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस. यातला एकाच जरी बिघाड झाला तरी कोणतंही कार्य नीट होत नाही. म्हणून ही प्रोसेस फार 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 महत्वाची आहे. आणि एक पेशीय प्राण्यामध्ये ती अत्यंत सोपे, एकच पेशी असते. बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये मात्र ती क्लिष्ट असते, कॉम्प्लेक्स असते.
कारण अनेक पेशी असतात, अनेक टिश्यू असतात, अनेक ऑर्गन असतात, अनेक सिस्टीम असतात, प्रत्येकाचं कार्य वेगळं असतं. ते योग्य वेळी होणं गरजेचं आहे. एकमेकाशी समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे आणि हे सर्व घडवून आणणं गरजेचं आहे. तर बॉडीतला होमिओस्टॅसिस मेंटेन होईल. अदरवाइज नो अँड नेव्हर, अन्यथा तो होणार नाही. मग जगणं असह्य होईल. आणि म्हणून ही सुद्धा प्रोसेस डिटेल समजून घेणं गरजेचं आहे. हेन्स दिस कन्सेप्ट इज हेल्ड इन युअर सिलेबस इन व्हेरी डिटेल. आणि म्हणून हा सिलेबस तुमच्या सिलेबस मध्ये डिटेल ठेवलेला आहे. मग या टॉपिक मध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे? यामध्ये फायलम पोरिफेरा, फायलम पोरिफेराचं एक्झाम्पल कोणतंही घेतलं, सायकॉन वगैरे, स्पॉन्जेस. बॉडी इज मेड अप ऑफ ओनली सेल्स, पेशीनी बनती. हिअर दीज सेल्स नॉट कम्प्लिटली डेव्हलप इनटू टिश्यू. टिश्यू मध्ये त्याचं फारसं चांगल्या पद्धतीने रूपांतर झालेलं नसतं. साहजिकच ऑर्गन मध्ये होणार नाही, सिस्टीम मध्ये होणार नाही. हेन्स लॅक ऑफ नर्वस सिस्टीम. आणि म्हणून फायलम पोरिफेरा मध्ये नर्वस सिस्टीम नसते. पण बाकीचे पुढचे फायलम जे आहेत, फायलम क्निडारिया किंवा फायलम प्लॅटिहेल्मिंथिस, यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम कशी कार्य करते? एक्झाम्पल हायड्रा, एक्झाम्पल प्लॅनेरिया, त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम जस्ट डेव्हलप कशी झाली आणि ती कशी बॉडी कंट्रोल करते, हे तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये पाहायचं आहे. आणि खरं एक्झाम्पल कोणाचं पाहायचं आहे? ह्यूमन. आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम कशी असते, त्याचे प्रकार 3 कोणते? जसं सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, हे तिन्ही प्रकार डिटेल मध्ये पाहायचे आहे. आणि मग त्यानंतर एंडोक्राइन सिस्टीम मध्ये पिट्युटरी ग्लँड डिटेल पाहिजे. त्याचे सर्व हार्मोन्स केव्हा, कसे, किती सिक्रेट होतात, प्रत्येक हार्मोनचा उपयोग काय, किंवा त्याच्यापासून कोणत्या डिसऑर्डर्स होतात, हे अत्यंत डिटेलपणे आपल्याला अभ्यासायचं आहे. साहजिकच त्याला पुन्हा दुसरी पूरक ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड, त्याचाही डिटेल अभ्यास करायचा आहे. इव्हन दो our anatomical structure of ear as well as eye, कानाची आणि डोळ्याची अंतररचना, अनाटॉमी समजून घ्यायचे, त्याचं कार्य कसं चालतं, मेकॅनिझम कसं चालतं, हे या टॉपिक मध्ये समजून घ्यायचं आहे. as well as also this process takes place in plant. प्लांट मध्ये सुद्धा हे घडतं. जरी ती वनस्पती असेल, जरी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसेल, तरी सुद्धा ती लिव्हिंग आहे, सजीव आहे. आणि सजीव म्हटलं की ही प्रोसेस घडणारच आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन विथ द हेल्प ऑफ एनी टाइप ऑफ मेथड, कोणत्याही पद्धतीनं, ज्याला आपण फोटोट्रॉपिक म्हणतो, विथ द हेल्प ऑफ हिअर लाईट, लाईटच्या साहाय्याने त्याच्यामध्ये ती प्रक्रिया घडेल. विथ द हेल्प ऑफ किमोटॅक्टिक म्हणजे केमिकल स्टिम्युलसनं त्याच्यामध्ये बदल होईल बॉडीमध्ये. ऍज वेल ऍज म्हणजे या पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीनं, किंवा टच जरी केला तरी सुद्धा बदल होत असतो, किंवा आधार दिला वनस्पतीला तरी बदल होत असतो. या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे वनस्पतीमध्ये सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन प्रक्रिया होते. म्हणून वनस्पतीची योग्य प्रमाणात वाढ होते, ती लिव्हिंग कंडिशन मध्ये राहते. म्हणजे थोडक्यात वनस्पती असो, प्राणी असो, युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो, सगळ्यांच्या मध्ये त्याला जगायचं असेल आणि बॉडीमध्ये सगळं फंक्शनिंग कंडिशन मध्ये राहायचं असेल तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. आणि म्हणून हा टॉपिक आपण डिटेल पाहणार आहोत. पुढच्या लेक्चर पासून आपण एक 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 कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा मी फोकस ह्यूमन बीइंग्स वरती करेन, आपल्या बॉडीमध्ये नेमकं काय असतं, आणि नंतर पुन्हा स्मॉल ऑर्गॅनिझम, फायलम कडे जाईल. आपल्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये छोट्याकडून मोठ्याकडे आहे आर्टिकल्स. मी टेक्स्टबुक प्रमाणे जाणार नाही.
मी पहिल्यांदा फोकस ह्युमन आपल्याला करेन. आपला डिटेल समजलं की तुम्हाला इतर समजायला सोपं जाईल. जे जे तुम्हाला पचेल, समजायला सोपं जाईल, त्या पद्धतीनं मेथडनं मी जाईल. आणि म्हणून नेक्स्ट लेक्चर पासून आपण ह्युमन बीइंग्ज मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी असते तिथून सुरुवात करू, म्हणजे तुम्हाला इझिली समजायला सोपं जाईल. I hope you understand about the introduction of this new topic, control and coordination. Okay, thank you.